बारामती मतदारसंघाचा धुरळा मागल्या काही महिन्यांपासून उडायला सुरुवात झाली आहे। पवार नणंद भाऊजाईमध्ये लढत अटळ आहे। मात्र त्यातच विजय शिवतारे यांनी बारामतीच्या मैदानामध्ये उडी घेतली आणि त्यामुळे बारामती लोकसभेमध्ये वेगळीच रंगत पाहायला मिळते। कल महाराष्ट्राचा मध्ये आपण आज आढावा घेणार आहोत बारामती लोकसभा मतदारसंघाचा। निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा। कोण होणार बारामतीचा खासदार? नणंद भाऊजाईमध्ये लढत अटळ। शिवतारेंच्या एंट्रीने वातावरण तापलं। बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच बारामती असं समीकरण मागल्या 6 दशकांमध्ये राज्याच्या राजकारणात रूढ झालंय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता पवार काका पुतण्यांमध्येच बारामती कुणाची यावरून संघर्ष तीव्र होताना दिसतोय। महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे, तर महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात कुणाची वैयक्तिक लढाई नाही, माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे। माझी कुणाची वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आहे, वैयक्तिक कुणाचीही नाही। तुमची साथ असेल तरच मी लवकर मोठं पाऊल उचलणार आहे आणि तेही तुमच्यासाठी आणि आपल्या अजितदादांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढायचं आहे, एकत्र जिंकायचं आहे। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार राजकीय संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे। हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। त्याकरता तुमची साथ, त्याकरता तुमचं सहकार्य, त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवा आहे। बारामती 1 नंबर करण्यासाठी अजून काही बाकी आहे असं तुम्हाला वाटतं का ताई? बारामती ही माझ्यासाठी देशात 1 नंबर आहे, कारण का पार्लमेंटमध्येही 1 नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा आहे आणि त्याची नोंद महामहिम राष्ट्रपतींनी घेतलेली। तर शरद पवार आणि अजित पवारांच्या विरोधात शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले। त्यांनी कार्यकर्त्यांना दोन्ही पवारांना पाडण्याचं आवाहन केलंय, तर अजित पवारांना माझा आवाका दाखवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। शिंदेंनी सूचना देऊनही शिवतारे ठाम आहेत। 2 पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड। आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा, जाऊ द्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या। या पुरंदरने इतिहास घडवले। शिवतारे मला भेटले, मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेलेत। त्यांची आता तब्येत ठीक नाही, त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार। महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते, मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेची। ते बोलले होते ना, माझा आवाका काढला होता, तुझी लायकी किती, तुझा आवाका किती, तुझं काय कुठे, तू बोलतोस कोणाबरोबर, एवढी घमंड होती ना। मग आता एवढा तरफडतोय कशासाठी एवढा? CM साहेबांना बोला, इकडे बोला, तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू। बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। त्यामध्ये अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत, तर अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत। संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार आहेत भोरमधून, तर पुरंदरमधून काँग्रेसचे आमदार संजय जगताप आहेत। दौंडमधून भाजपचे राहुल कुल आमदार आहेत, तर खडकवासलामधून भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आमदार, काँग्रेसचे 2 आणि भाजपचे 2 आमदार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत। मागील 2 निवडणुकांच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया। 2014 मध्ये बारामतीत सुप्रिया सुळे यांना 5,21,562 मतं मिळाली, तर महादेव जानकर यांना 4,51,843 मतं मिळाली। सुप्रिया सुळे यांचा 68,679 मतांनी विजय झाला।
तर 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांना 6,86,714 मतं मिळाली, तर भाजपच्या कांचन कुल यांना 5,30,940 मतं मिळाली. सुप्रिया सुळे या 1,55,774 मतांनी विजयी झाल्या. बारामती मतदारसंघावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. बारामतीमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपला यश मिळतं की सुप्रिया सुळे विरोधकांना चारी मुंड्या चित करतात हे पाहावं लागेल. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती.